नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिवमध्ये शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रतापसिंहजी पाटील साहेब यांच्यासोबत आहोत। आपण आज झालेल्या निकालाच्या विषय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार यांनी विश्वास ठेवून जे जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे दिलं आणि अवघ्या अल्पशा कालावधीमध्ये एक चुणूक दाखवली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी धाराशिवला चुणूक दाखवली। त्या विषयावर आपण आज बोलणार आहेत। आपल्यासोबत आहेत प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष। आपण त्यांना विचारूया नेमकं धाराशिवमध्ये थोडक्या मतावर जिल्हाध्यक्षपद नगराध्यक्षपद गेलेलं आहे, पुढं काय करणार आहेत आपण विचारूया। नमस्कार सर, आमच्या खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। कशी लढत दिली आणि अवघ्या थोड्या वेळामध्ये थोड्या दिवसामध्येच लढत दिलेली आहे तुम्ही? नमस्कार। सर्वप्रथम मी धाराशिवच्या सर्व मतदारांचं आभारी आहे, कारण आम्हाला आज या ठिकाणी आमच्या अधिकृत उमेदवार परवीन खलील उर्फ खलीफा कुरेशी यांना 18,874 इतकं मोठं मताधिक्य मिळालं। वारे वा। आमचे 8 नगरसेवक निवडून आले। आम्हाला अवधी खूप कमी मिळाला, पण शरद पवार साहेबांचा विचार ह्या शहरावर ह्या जिल्ह्यावर आहे, ह्या निकालातून दिसून आलं। करेक्ट। कारण आम्हाला फक्त 10 तास अवधी मिळाला। आघाडी आम्हाला अतिशय कमी सीट शेअरिंग, ज्या सीट्स होत्या त्या अतिशय कमी मिळत होत्या, त्या सीट शेअरिंगमध्ये आमची आघाडी तुटली गेली। त्या गोष्टीमुळं आम्ही सेपरेट लढलो। आम्हाला फक्त 10 तास अवधी मिळाला आणि 10 तासामध्ये आम्ही 33 उमेदवार उभा केले। त्यापैकी फक्त 4 हे उमेदवार जुने होते की ज्यांनी निवडणूक लढवली होती, बाकीचे नौके होते। आदरणीय साहेबांनीच ह्यावेळेस सांगितलं होतं की 70% उमेदवार हे युवकांना द्या, सुशिक्षित लोकांना द्या आणि राजकीय पार्श्वभूमी जी नाही आहे त्यांना द्या आणि विकासावर बोला। आम्ही हेच सूत्र पुढं धाराशिवकर मतदारापुढं गेलो आणि त्यांना नक्कीच आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मतदान मिळालं आहे, यांचा सपोर्ट मिळाला। त्याच्या परत एकदा मी ह्यांचं आभारी आहे। बरं, खासदार साहेबांनी लोंबवत ठेवलं तुम्हाला बरेच दिवस आणि ऐन टायमाला ही आघाडी तुटली गेली। आता खासदार साहेब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे 7 उमेदवार आलेत आणि काँग्रेसचे 3 आलेत, असे एकूण 10 आलेत। तुमचा एक उमेदवार जास्त आला आहे। या बाबतीमध्ये तुम्ही कसे बघाल आणि ही तुटलेली आघाडी योग्य वाटते का अयोग्य वाटते? आमचे 8 उमेदवार आलेत आणि मी सांगतो की 4 उमेदवार हे आमचे 100 मताच्या कमी मताधिक्यानं पराभव झालेत। बरं, आणि ते इतिहास झाला। हो, इतिहास मत पूछो, आपल्याला पुढं जायचं आहे। बरं। त्याच्यामुळं काय की पवारसाहेबाचा विचार आणि आमच्या पक्षाचा विचार हे घेऊन आम्ही पुढं जाणार आहेत। पुढच्या निवडणुकीला काय होतं आहे ते आपण बघू। समविचार पक्षाबरोबर आम्ही पुढं जाणार आहेत। त्याच्यामुळं परत एकदा सांगतो की धाराशिवकरांनी आम्हाला खरंच प्रचंड मताधिक्य केलं। अवधी आम्हाला कमी मिळाला, आम्ही 33 सीट्स उभा केल्या। जर 40 सीट्स आम्हाला अवधी मिळाला असतात, आम्ही उभा केल्या असतं, नक्कीच हा निकाल वेगळा दिसला असता। साहेब, तुम्हाला निवडणूक नगरपालिकेची लागायच्या अगोदर माझ्या अंदाजाप्रमाणे फक्त 8 ते 10 दिवसापूर्वीच जिल्हाध्यक्षपद दिलं शरदचंद्रजी पवार साहेबांनी आणि एवढ्या कालावधी अल्पशा कालावधीमध्ये तुम्ही खरंच पूर्ण जिल्हा तुमच्याकडे पाहत होता। पायाला भिंगरी लावली अशा पद्धतीनं तुम्ही धावलात आणि 8 तालुक्यामध्ये पोहोचून तुम्ही हे श्रेय आपल्या हातात पाडले। म्हणजे बऱ्यापैकी जिल्हाध्यक्षपदाचं जे काम आहे ते अति उत्कृष्ट झाले असं लोकांच्या मनामध्ये आहे। 5 तारखेला मला
जिल्हाध्यक्षाचं पत्र मिळालं. होय 6 तारखेपासून आपल्या जिल्ह्यात 8 नगरपालिका होत्या. होय 6, 7, 8, 9 मी ह्या पूर्ण 8 नगरपालिकाला त्या तालुक्यात जाऊन बैठकी घेतल्या आणि त्याच्यानंतर 10ला फॉर्म भरायची सुरुवात झाली. होय आणि तुम्हाला माहिती आहे 17ला शेवटचा दिवस होय. होता. त्याच्यानंतरचं काय घडलं हे आपल्याला माहिती आहे. इतक्या कमी कालावधीत आम्ही सगळ्यांनीच आणि माझ्या राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्रजी पवारचे कार्यकर्ते जे की पक्ष संपला म्हणायचे ते आज ह्या निकालावरून कळून चुकलेलं आहे की तळागाळात पक्षाचे विचार, साहेबांचे विचार आणि सेक्युलर जे मतदार आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यातलं ते अबाधित आहे. ह्या निकालाने हे कळवलेलं आहे. पुढं चालून आम्ही ह्यापेक्षा जास्त कष्ट घेऊ आणि मतदाराच्या ह्या धाराशिव जनतेच्या हक्काकरता लढत राहू. साहेब, ही जर आघाडी तुटली नसती तर 100% भाजपाला कायम स्वरूपी तुम्ही हद्दपार केलं असतं असं लोकांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? या लोकांनी कसं राहावं आता आघाडीच्या माध्यमातून? प्रथमतः आपल्या चॅनलप्रमाणे मी हेच सांगतो, कारण आमचे जे नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट होता तो अतिशय मेरिट होतं. त्याचं करेक्ट मेरिट होतं म्हणूनच आम्ही त्यांना साहेबापर्यंत घेऊन गेलो. आमच्या प्रदेशाध्यक्ष श्रीकांत शिंदे साहेबापर्यंत घेऊन गेलो होतो. मला कल्पना होती, मला विश्वास होता की 100% आपला नगराध्यक्ष होईल म्हणून 100% कन्व्हिन्स करायचा खूप प्रयत्न केला आघाडीला, पण कन्व्हिन्स झाले नाहीत. नाहीतर आज अक्षरशः आमचे 18,874 आहेत. बरोबर आहे. आणि थोडा मताधिक्य फक्त 22 आणि 18,000 म्हणजे 1.5-2. ह्याच्यावरून आपणच बघा की कुणामुळं काय झालं. बरोबर आहे. आता संजय राऊत साहेब यांनी शरदचंद्रजी पवारला विनंती केली की महानगरपालिकेला तरी आघाडी फुटू नये, काँग्रेसला सोबत घ्यावं आणि आघाडी कायमस्वरूपी टिकवावी की जेणेकरून भाजपाला जर हरवायचं झालं तर आपल्या मताचं डिवायडेशन नाही झालं पाहिजेत. आपण एक असलं तर भाजप हरू शकते, अन्यथा हारणार नाही असं मत आहे वरच्यांचं. तुमचं जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या या निवडणुका लागणार आहेत लगेचच. तुमचं मत कसं राहिले आघाडीच्या बाबतीत? अगदी बरोबर, त्या मताशी मी 100% सहमत आहे. महाविकास आघाडी म्हणून राहिलं तरच आपण जिंकू शकतो, कारण सगळ्याची वोट बँक, सगळ्याचे विचार किंवा हे अतिशय निवडणुकी जिंकण्याकरता पूरक वातावरण महाविकास आघाडी लढल्यानंतरच होतं. 100%. तर माझा विचार आहे आणि मी कायम म्हणत आलो आहे की समविचार पक्षांनी ही महाविकास आघाडीची अतिशय चांगली मोठ बांधली गेलेली आहे. इथून पुढचे इलेक्शनसुद्धा आपण ह्या महाविकास आघाडीकडून मिळूनच लढवले पाहिजे. आता हे जे 8 नगरपालिका झाल्या, किती उमेदवार उभा केले होते अध्यक्षपदांचे? अध्यक्षपदाचे आमचे 2 होते. बरं. हिथं आणि नळदुर्ग. बरं. काय परिस्थिती झाली नळदुर्गचा आमचा पराभव झाला. इथला सुद्धा पराभव थोडक्यात झाला. बरं. आता काय आव्हान करणार जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या बाबतीमध्ये? आघाडीला तुम्ही काय घोषणी घालणार आहेत, का सल्ला देणार, का सूचना करणार? हे आत्मपरीक्षण करण्यासारखं झाले. म्हणून एक सुज्ञ जिल्हाध्यक्ष म्हणून की तुम्हाला यांना काय सूचना करावी वाटते की बाबा आपण एक राहिलो तरच आपला विजय आहे, या बाबतीत जनतेला आणि यांना काय म्हणाल ते? नाही, काँग्रेस आणि शिवसेना सगळे आमचे म्हणजे जिल्ह्यातले पदाधिकारी नेते खेळीमेळीच्या वातावरणात कायम असतात. थोडा ह्या नगरपालिकेला गैरसमज थोडा झाला आणि वेळ पण नव्हता, त्याच्यामुळं झालं. पण इथून पुढं आम्ही काँग्रेस, शिवसेना आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब हे नक्कीच मिळून लढवू जाऊन पुढं इलेक्शनला आम्ही मिळूनच आघाडी करूनच पुढं जाऊ. तर बघा किती समज जबरदस्त आहे. आपल्या फाटाफुटीमुळे 100% आपल्याला फटका बसतो आहे, हे आता सिद्ध झालं आहे. आणि महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि काँग्रेस या 3 पक्षानं एकत्रित राहिलं तरच आपलं एम साध्य होणार आहे. नसेल तर भाजप आपल्याला आवरणं खूप अवघड जाणार आहे. प्रत्येकानं आत्मपरीक्षण करावं. आपण खेळीमेळीच्या वातावरणात आहोत, खेळीमेळीनेच
या निवडणुका लढवाव्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पुढं येणाऱ्या सर्वच निवडणुका आपण एकोप्यानं लढल्या तरच भाजपाला हद्दपार करू, अन्यथा हे शक्य नाही. म्हणून आपण एकत्रित लढावं अशाच पद्धतीचं त्यांचं आव्हान आहे. आणि मतदारांनी जे विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा जाणार नाही. कायमस्वरूपी विश्वास आम्ही मतदाराचा जिंकणार आहेत आणि कायमस्वरूपी मतदारासोबत राहणार आहे. आणि मतदारांना त्यांनी खूप खूप मनातून शुभेच्छा दिल्यात. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या आणि येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडी आत्मपरीक्षण करून एकत्रित कशा लढतील आणि भाजपाला हद्दपार कसे करतील याकडे जनतेचं लक्ष आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. असेच जनहिताचे, जनकल्याणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.